मम्मम टीव्ही. जादूची सायकल भाग 9. मायादास जादूगार सायकल घेऊन गेला आणि श्रीनिवासला अगदी सुचेनासं झालं. काय बरं करूया की आपली सायकल परत मिळेल, त्याला काही सुचेना. श्रीनिवास, दिग्या आणि सुमन तिघेही परत एकदा टेकडीवर पोहोचले. श्रीनिवासने सुमनला जागाही दाखवली. हे बघ, मी आणि दिग्या हा असा इथे बसलो होतो आणि तिथून आला मायादास जादूगार आणि अशा उडणाऱ्या गालिच्यावर बसून घेऊन गेला. असं बोलत बोलत तिघेही पुढे चालत गेले. तेवढ्यात सुमन ओरडली, श्री हे बघ. खाली मातीत चमकणारा एक निळा मणी पडला होता. अरेच्चा, ही तर सायकलच्या हँडलला सईने लावलेली निळी माळ होती. त्याचाच तर मणी नसेल. थोडं पुढे गेला तर अजून एक तसाच मणी पडलेला दिसला. दिग्या, नक्कीच सायकलने हे मणी टाकलेले दिसतायत. आपल्याला रस्ता कळावा म्हणून तर टाकले नसतील. असा विचार करत करत तिघेही पुढे निघाले. टेकडी उतरले आणि थोड्या दाट झाडीतली पायवाट सुरू झाली. थोड्या थोड्या अंतरावर सापडलेले निळे मणी गोळा करत पुढे चालले. पुढे एका सुनसान रस्त्यावर येऊन थांबले. आता पुढे मणी तर दिसत नव्हते. आता काय रे करायचं श्रीनिवास, दिग्या म्हणाला. या रस्त्यावर तर आपण कधीच आलो नव्हतो. इथून पुढे तर कसं जाणार आता? असा विचार तिघेही करत असतानाच मागून श्रीनिवासच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. काय रे पोरांनो, इथं कुठं वाट चुकलात? तिघांनी गर्रकन मान वळवून मागे बघितलं तर एक जख्खड म्हातारी काठी हातात धरून उभी होती. तिघांचाही चेहरा भीतीने एकदम पांढरा पडला. तिघेजण थरथर कापायला लागले. अरे घाबरू नका, मी इथेच राहते मागे झोपडीत. या तुम्हाला पाणी देऊ का? असं म्हणून ती त्यांच्या घरी घेऊन गेली. पाणी प्यायला दिलं. म्हणाली, इथे मायादासमुळं कोणी येत नाही, तुम्ही कशी वाट चुकलात? मग तिघं जरा शांत झाले. श्रीनिवासने आजींना मायादास आणि सायकलची सगळी हकीकत सांगितली. आजी म्हणाल्या, अच्छा, तू का तो श्रीनिवास? सायकल म्हणाली मला. श्रीनिवास म्हणाला, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सायकल कुठे आहे? सांगा ना मला कुठे ठेवली आहे. आजी म्हणाल्या, हो तर पाहिलं मी एका गालिच्यावरून उडत येताना. इथं मागं एक मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाला मागच्या बाजूला एक पारंबी आहे. ती पारंबी ओढली की एक ढोली उघडते. त्यात ठेवली आहे बघ सायकल. पण ती तू घेऊन जाऊ शकणार नाहीस. जादूगाराची काठी म्हणजे त्याचं सर्वस्व आहे. सगळं जादू काठीत आहे. ती काठी तोडली तरच घेऊ शकशील बरं. ती कशी तोडणार? सुमननी विचारलं, आजी कशी तोडू काठी? आजीनी सुमनच्या कानात काहीतरी गोष्ट सांगितली आणि हातात एक छोटी कागदाची पुडी दिली. सुमन, दिग्या आणि श्रीनिवास तिघेही आजींना धन्यवाद म्हणून धावतच वडाच्या झाडापाशी पोचले. दिग्याने पारंबी ओढली तशी कर्र आवाज करत झाडाची ढोली उघडली. सायकल आनंदाने म्हणाली, श्रीनिवास, दिग्या, सुमन. आणि तेवढ्यात पुन्हा वारा सुटला. धुळीचे लोटच्या लोट तयार झाले आणि सू आवाज करत मायादास जादूगार राक्षसी आवाजात हसत हसत तिघांच्या समोर येऊन उभा राहिला. काय रे पोरांनो, इथवर पोचलात? सांगितलं होतं ना बेडूक करून टाकीन जादूने म्हणून. चला निघा. या सायकलने मला दगा देऊन पळाली. मला बऱ्याच छोट्या पोरांना पळवून दुसऱ्या देशात पाठवायचं, मग पैसाच पैसा. खरं तर तुम्हालाही पकडायला हरकत नाही. चांगले हातात आलाय. असं म्हणून त्यानं एका हातानं श्रीनिवासला आणि दुसऱ्या हातानं दिग्याला घट्ट पकडलं. सुमननी चाणाक्षपणे जादूगाराच्या कमरेला लपवलेली काठी बघितलेलीच होती. तिने पटकन आजीने दिलेली पुडी उघडली आणि त्यातलं लाल तिखट जादूगाराच्या डोळ्यांच्या दिशेने फेकलं. सगळं लाल तिखट डोळ्यात गेल्यामुळे जादूगार ओरडायला लागला आणि श्रीनिवास आणि दिग्याला धरलेले दोन्ही हात सोडून दोन्ही हातांनी डोळे चोळायला लागला. तसं श्रीनिवासनी पटकन कमरेची काठी काढली. दिग्यानी पायात पाय घालून जादूगाराला खाली पाडलं. श्रीनिवास ती काठी तोडणार तेवढ्याच सायकल ओरडली, श्रीनिवास, ती काठी तोडू नकोस. तोडलीस तर त्याची सगळी जादू गायब होईल आणि मग
मी जादूची सायकल राहणार नाही. पण श्रीनिवासने क्षणाचाही विचार न करता ती काठी दोन्ही हातांनी तोडून टाकली. कडकड असा आवाज झाला. काठीतून एक विजेचा लोट थेट आकाशापर्यंत पोचला आणि धुळीच्या मोठ्या लोटाबरोबर जादूगाराची जशी काही वाफ होऊन मायादास जादूगार आकाशात निघून गेला. वडाचं झाड गायब झालं. संपूर्ण प्रदेशावरची एका धुक्याची चादर जणू निघून गेली. दोन्ही बाजूला सुंदर फुलं उमलली आणि आकाशात सुंदर पक्षी उडू लागले. आणि बघतात तर काय, शेजारच्या आजीची एक सुंदर परी झाली होती. मला या जादूगारानं जादूनं म्हातारी करून ठेवलं होतं. तुझ्यामुळे मी सुटले. आता मी माझ्या राज्यात परत जाईन. तुझ्या सायकलची काळजी घे हं. असं म्हणून सायकलला हात लावून परी आकाशात निघून गेली. सुटकेचा निश्वास टाकून श्रीनिवास, सई आणि दिग्या तिघही घरी जायला निघाले. संध्याकाळ झाली होती. आई बाबा वाट बघत असतील म्हणून झपाझप पावलं टाकत निघाले. पण आता आपली सायकल जादूची नाही राहिली ह्याचं श्रीनिवासला वाईट वाटत होतं. पण सायकल मिळाली ह्याचा आनंद होताच. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. शेवटी न राहून दिग्या म्हणाला, आपली जादूची सायकल गेली की रे श्री. जाऊ दे रे, सायकल तर मिळाली आणि दुष्ट जादूगार तर गेला. सुमन, पण तू बरोबर लाल तिखट उडवलं असं त्याच्या डोळ्यात. असं बोलत तिघजणं चालत चालले होते. तेवढ्यात त्यांना आवाज आला, अरे हळूहळू, पुढे खड्डा आहे बघा. तिघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. आपल्याला बहुतेक सायकलच्या बोलण्याचा अजूनही भास होतोय वाटतं. अरे चल दिग्या, आता आपली सायकल जादूची नाही राहिली. अरे अरे पडाल आणि मलाही पाडाल. श्री म्हणाला, सुमन मस्करी करू नको. अरे सुमन नाही, मीच बोलले, तुझी सायकल, कारण मी आहे जादूची सायकल. अगो, पण तुझी जादू तर गेली होती ना. अरे जादूगाराने जादू नेली आणि परीनी परत दिली. श्री, दिग्या आणि सुमन सगळे नाचायलाच लागले. आणि मग आयुष्यभर श्रीनिवासकडे जादूची सायकल अतिशय आनंदात राहिली. मुलांनो, तुम्हाला या जादूच्या सायकलच्या सगळ्या गोष्टी आवडल्या का? मला नक्की कळवा मम्मम टीव्हीवर.